नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी आहे तुमचा आहे आणि तुम्ही तुला चला आश्चर्य केलं आहे. तर गाईज, आजचा जो ब्लॉग होणार आहे तो म्हणजे आपल्या रसायनीतील सर्व देवींचं आपण दर्शन करणार आहोत आणि जेवढे आपल्याला कव्हर करता येतील देवी तर तेवढे आपण कव्हर करूच. आणि आपण आता सुरुवात तर आपल्या गावाच्या देवीपासूनच करणार आहोत, म्हणजे आपल्या चांभारलीच्या देवीची. तर चला आता आपण जाऊया. तुम्ही एक्साइटेड आहेत ना माझ्यासोबत देवींचे दर्शन करायला? म्हणजे आता आपण जेवढे पण रसायनीमध्ये देवी आहेत तेवढे कव्हर करण्याचा आपण ट्राय करतात. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा. हे बघा, आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. बघा, आपली चांभारलीची देवी इथे आत बसलेली आहे. चला आता आपण आत जाऊया. आपण इथे सर्वप्रथम चांभारलीच्या माऊलीकडे इथे पोहोचलेलो आहोत. हे बघा, किती सुंदर मूर्ती आहे आपल्या माऊलीची. आणि बघा, डेकोरेशन पण एकदम इथे छान केलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे बघा, हे सगळे देवींचे मंत्र आहेत. हे बघा, देवी पण किती सुंदर आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या देवीच्या प्रभावावर इथे नवरात्रीच्या 9 देवींचे नाव लिहिलेले आहेत. हे बघा, आणि आता मी पण इथे देवीचं दर्शन करून घेतो आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर आता आपल्या चांभारलीच्या माऊलीचे दर्शन करून ते इथे झालेले आहेत आणि आता आपण चाललो दुसऱ्या देवीचे दर्शन करायला. ती कोणती देवी आहे ते तुम्हाला थोड्या वेळ समजेल. तर चला आता आपण जाऊया. इथे दुसऱ्या ठिकाणी आलेलं ते म्हणजे टिंबर मधील गणेश नगरामध्ये. आणि इथे पण देवी बसते आणि इथे तुम्ही इथे बघू शकता. इथे खूप छान पद्धतीने इथे आता आयोजन केलेलं. बघा, इथे घाण एकदम काहीच नाही, इथे घाण असं काही नाहीच नाहीये. आणि हे बघा, इथे देवी बसते. बघा, इथे देवी बसलेली आहे. आणि इथे आता रविवारी पैठणीचा कार्यक्रम आहे आणि जर तुम्हाला पण भाग घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आणि आता मी पण दर्शन करतो आणि तुम्ही पण दर्शन करा. आता या देवीचं दर्शन घेऊन तर आपले झालेले आहेत. तर चला आता आपण दुसऱ्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊ. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या तिसऱ्या देवीचे दर्शन करायला. ते म्हणजे आपल्या लाडक्या दुर्गा माताचा. आणि ही देवी रीस इथे गुरुद्वाराच्या साईडला बसवली जाते. आणि या देवीची खासियत म्हणजे या देवीची इथे मूर्ती नाही आणत, या देवीचं इथे मंदिर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे भरपूर मोठ्या प्रमाणात इथे नवरात्री उत्सव साजरा केला जातो. आणि तुम्ही बघा, इथे किती भव्य दिव्य एंट्री गेट बनवलेलं आहे. आणि बघा, तिथे मंदिर आहे. तिथे तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य मंदिर आहे. तर चला आता आपण आपल्या देवीचे दर्शन करायला जाऊया. चला. जसं मी तुम्हाला एंट्री गेट बोललेलं तर त्यापेक्षा भारी इथे देवीचं इथे मंदिर सजवलेलं आहे. हे बघा, ते किती भव्य दिव्य डेकोरेशन इथे केलेले आहे. बघा, इथे हत्ती पण आहेत 2. आणि ते बघा, तिथून डेकोरेशन चालू होते आणि इकडे संपते. एवढी भव्य इथे डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, ते वरती एकदम फुलं वगैरे लावलेले आहेत. आणि हे बघा किती किती भारी इथे केलेलं आहे. तर चला आता आपण आज जाऊया देवीच्या दर्शनाला. आणि हे बघा, इथे आता समोर जी आहे ती देवीची इथे म्हणजे असं पोस्टर टाईप इथे लावलेलं आहे. ही देवी वाटतं इथे बसते. आणि हे बघा, इथे मंदिर बघा किती भारी सजवलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मंदिर एकदम भारी बांधलेलं आहे आणि सजवला पण एकदम खूप भारी आहे. आणि ही बघा, ही आहे देवीची मूर्ती. आणि या देवीच्या मूर्तीला बघून माझं मन एकदम इथे प्रसन्न झालेलं आहे. आणि आता तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घ्या. तर आता आपलं या देवीचं पण दर्शन करून झालेलं आहे. आणि आता आपल्याला टोटल 3 देवीचे दर्शन करून झालेले आहेत.
तर चला आता आपण दुसऱ्या देवीचे दर्शन करायला जाऊ. आता आपण इथे रेस इथे आलेलो आहोत आणि इथे पण देवी बसते, तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता. आणि आपलं दर्शन करता करता इथे रात्र पण झालेली आहे. आणि आता चला आपण या देवीचे दर्शन करून घेऊया. हे बघा आता आपण इथे आलेलो आहोत रेसच्या देवीचे दर्शन करायला. आणि तुम्ही इथे बघू शकता किती भव्य दिव्य देवी आहे. आणि देवीच्या डोळ्यांकडे बघून तर अंगावर काटा आला. तर चला आता आपण या देवीचे दर्शन करून घेऊ. तर आता आपल्या रिश्ता आई माऊलीचे दर्शन करून झालेले आहेत. तर आता आपण चला दुसऱ्या देवीचे दर्शन करायला. तर चला आता जाऊया. तर आता आपण रसायन येथील सर्वात मोठ्या देवीचे दर्शन करायला इथे आलेलो आहोत. ते म्हणजे आपली राजवाड्याची राणी. तर बघा तिथे आत बसले. तर चला आता आपण जाऊया दर्शनाला. तुम्ही इथे बघू शकता किती भव्य देवी आहे. हे बघा किती उंच आहे आणि इथे खूप गर्दी पण आहे. तर काही तुम्हाला राजवाड्याची देवी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. खूप भव्य दिव्य देवी होते. तर चला आता आपण जाऊया दुसऱ्या देवीकडे. तर आता आपण आलेलो आपल्या पाचव्या देवीच्या इथे, ती म्हणजे आली आंबिवलीची आई माऊली. आणि हा मंडल तिच्या अनोख्या आणि युनिक डेकोरेशन साठी जाणला जातो. तर चला आता आपण आज जाऊन देवीचे दर्शन करूया. तेजस्वी रूपात प्रकटलेली आहे आपली आली आंबिवलीची आई माऊली. हे बघा किती सुंदर रूप आहे आईचं. आणि जसं मी तुम्हाला पहिले बोललेलो की हा मंडल तिच्या भव्य डेकोरेशन आणि युनिक डेकोरेशन साठी ओळखला जातो. तुम्ही ते डेकोरेशन पण बघू शकता किती ते छान केलेलं आहे. हे बघा तर आता आपल्या आली आंबिवलीच्या आई माऊलीचं दर्शन करून झालेलं आहे. तर आता आपण चालत खाणे आंबिवलीत. चला आता जाऊया. तर खाणे आंबिवलीत जाण्याच्या आधी मी तुम्हाला या देवीबद्दल सांगतो. तर ही पण आली आंबिवलीची आई माऊलीच आहे. आणि या दोन्ही मंडळांचं यावेळी 30-30 वर्षच आहे. हे बघा किती सुंदर डेकोरेशन आणि देवीची मूर्ती आहे. हे बघा. तर चला आता आपण दर्शन करायला जाऊया. आता आई माऊलीचे दर्शन करून तर आपले झालेले आहेत. तर चला आता आपण दुसऱ्या देवीकडे जाऊ, ते म्हणजे खाणे आंबिवलीमध्ये. तर चला आता जाऊया. तर आता आपण आलो खाणे आंबिवलीच्या देवीचे दर्शन करायला. आणि तेव्हा इथे देवी बसली आणि ते बघा तिकडे हरिपाठ पण चालू आहे. तर आपण जे लास्ट दर्शन केलं ते होती खाणे आंबिवलीची देवी. आणि आपण जवळपास 6 ते 7 देवींचे दर्शन केले. तर काय बोलशील तू? आपल्याला जसं जमल तसं आपण प्रत्येक मंडळ तर केलेले आहेत. आणि पाऊस तुम्ही बघू शकता, पाऊस लागला त्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि कालोख पण झालेला आहे. तर आम्हाला जेवढा जमला तेवढा आम्ही केला. तर तुमचा कुठला मंडळ राहिला असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आम्ही नक्की पाया पडायला येऊ. तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा ब्लॉग आणि देवींची मूर्ती कशी वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर हा होता आपलाचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.